उपवासाची साबुदाणा खीर अतिशय सोपी रेसिपी. श्रावण महिना असो किंवा कुठल्याही प्रकारचा उपवास असो, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. करायला अतिशय सोपी आहे, अगदी झटपट तयार होतो आणि खायला तर भन्नाट चवीची आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर साबुदाणा खीर करण्याकरिता इथं मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातला. अगदी 1 इंच इतकं पाणी घालून साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. आता खीर करण्याकरिता इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं. दूध आपल्याला अगदी मिडियम आचेवर पूर्णपणे उकळी येईपर्यंत सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे. आता दुधाला अगदी एकदा ढवळून घेऊया. नंतर यामध्ये मी अगदी 10 ते 12 इतक्या केसरच्या काड्या घातल्या. केसरच्या काड्या घातल्यामुळे खिरीला अतिशय सुरेख रंग येईल, दिसायला अतिशय भारी दिसेल आणि खायला तर चविष्ट लागेलच. सोबतच अर्धा ते पाऊण वाटी साखर घालायची आहे. आता या दुधाला अगदी छान खळखळून उकळी येईपर्यंत मिडियम आचेवर आपल्याला या दुधाला शिजवायचं आहे. साखर घातल्यानंतर एकदा दुधाला छान ढवळून घेऊया आणि एक उकळी येईपर्यंत गॅसवर असंच ठेवूया. आता इथं दुधाला छान उकळी आलेली आहे. एकदा पुन्हा आपल्याला या दुधाला ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण भिजत घातलेला साबुदाणा घालणार आहोत. अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणे खीर केली तर खूप झटपट तयार होणार. अजिबात वेळ लागत नाही. खायला तर भन्नाट चवीची आहेच. आता एकदा आपल्याला ही खीर पुन्हा ढवळायची आहे आणि अगदी जवळपास 2 ते 3 मिनटं मीडियम आचेवर खीरीला छान शिजवून घ्यायचं आहे. खीर अगदी दाटसर होईपर्यंत मीडियम आचेवर आपल्याला शिजवायची आहे. आता साबुदाणा घातल्यानंतर खिरीला आपण एकदा पुन्हा छान ढवळून घेऊया. हलका खिरीमध्ये दाटसरपणा आलेला आहे. नंतर ही खीर सुरुवातीलाच खूप दाटसर ठेवायची नाही, कारण जेव्हा ही खीर थंड झाल्यानंतर किंवा पूर्णपणे तयार झाल्यानंतर खूप जास्त प्रमाणात घट्ट येणार, तर त्याकरिताच आपल्याला थोडीशी हलकी पातळ ठेवायची आहे. नंतर यामध्ये मी 5 ते 6 काजूचे छोटे तुकडे करून टाकलं. आता इथं आपली मस्त अशी दाटसर साबुदाणा खीर तयार आहे. अगदी ही खीर गरमागरम भन्नाट लागते. अगदी हलका-फुलका आपल्याला उपवासाचा नाश्ता करायचा असेल तर खीर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.